बोर्ड एक्झामची जी काय तयारी आहे ती तुम्ही कशा पद्धतीने करून घेताय? मी आता 6वी ज्या क्लासमध्ये होते, मला असं वाटतं की माझं मॅथ्स खूप वीक आहे. मग तिथे पण मी जेव्हा डाऊट्स विचारायचे तेव्हा ओरडून किंवा एक दोनदाच सांगायचे. पण आता इथे मॅथ्सचे ज्या टीचर आहेत त्या खूप चांगलं शिकवतात. ते प्रत्येक वेळेस क्लिअर करतात. भलेही मी त्यांना 2दा विचारू, 3दा विचारू. आता 9वी शिकत आहे. माझा अरुणोदय क्लासबद्दलचा 9 वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी 9वी पर्यंतचा पाया आमचा खूप छान करून घेतलेला आहे. जेव्हापासून मी या क्लासमध्ये ॲडमिशन घेतले तेव्हापासून माझे इंग्लिश ग्रामर सुधारले. त्याचबरोबर माझ्या मार्कांमध्ये देखील इम्प्रूव्हमेंट झाली. त्याचबरोबर मृणाल टीचरांनी फक्त अभ्यासच न घेता एन्जॉयमेंटसाठी ट्रिप आणि टर्फ हे दरवर्षी घेतात. त्याचबरोबर आमची जास्त एन्जॉयमेंट झाली आहे. मी आता 7वी आणि 8वी पासून इथे आहेच आणि माझा एकदम एक्सपिरियन्स चांगला आहे. खूप शिक्षक चांगलं शिकवत आहेत. त्यामुळे एकंदरीत सगळं रिझल्ट बघता मी 9वी आणि 10वी पण कंटिन्यू नक्कीच करेन. मला आवडेल कंटिन्यू करायला. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर विश्वनाथ पाटील आणि तुम्ही बघत आहात तुमचा आवडता कार्यक्रम ब्रँड माणूस. आज मी आलोय कोल्हापूरमधील साने गुरुजी वसाहत येथे अरुणोदय क्लासेसमध्ये. आजचा विषय आहे विद्यार्थी आणि शिक्षण. या विषयावरती महत्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम, या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी सौ मृणाल प्रशांत सोनाळकर. माझे शिक्षण MA BEd स्पेशल इंग्लिश. नमस्कार, माझं नाव साधना सुहास देवमरे. माझं शिक्षण मास्टर ऑफ इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे. माझं टोटल एक्सपिरियन्स आहे 18 वर्षाचा. आता 8वी 9वी 10वीचे मॅथ्स क्लासेस, त्यासोबत डिप्लोमा आणि डिग्रीचे इंजिनिअरिंग क्लासेस सुद्धा घेते. हे क्लासेस नेमकं कोणासाठी आहेत? नर्सरीपासून 10वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्टेट बोर्ड, CBSE बोर्ड आणि ISE बोर्ड या तिन्ही बोर्डमधील सेमी, मराठी आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतो. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचे क्लासेस इथे घेतले जातात. स्पर्धा परीक्षांमध्ये स्कॉलरशिप एक्झाम, NMMS एक्झाम, मंथन, समृद्धी एक्झाम, BDS, ऑलिम्पियाड, त्याचबरोबर स्टेट लेवल ग्रामर एक्झाम या सर्व परीक्षांची तयारी करून घेतली जाते. बोर्ड एक्झामची जी काय तयारी आहे ती तुम्ही कशा पद्धतीने करून घेताय? 10वी बोर्ड एक्झामसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हेकेशन बॅच ही असते. ही बॅच एप्रिलपासूनच चालू होते. म्हणजे 3 महिने साधारण मुलांना एक्स्ट्रा अभ्यासासाठी मिळतात. त्यामुळे मुलांचा पोर्शन दिवाळी आधी कंप्लीट होतो आणि त्यानंतर जास्तीत जास्त टेस्ट सिरीज आपल्याला घेता येतात. त्याचबरोबर सेल्फ प्रिंटेड नोट्स आम्ही मुलांना देत असतो. त्याचबरोबर डिजिटल TV आम्ही दाखवून त्यावरून मॉडर्न टीचिंग मुलांना करतो. तुमच्या क्लासेसची खासियत काय सांगाल? आमच्या क्लासेसची खासियत म्हणजे सुट्टीमध्ये आपण बेसिक, ॲडव्हान्स इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स याचे कोर्स घेतो. त्याचबरोबर मुलांना कुठलाही विषय जर वर्षभरामध्ये अवघड जात असेल, तो इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, हिंदी, मराठी, संस्कृत कोणताही विषय असेल तरी पण त्याचे 1 महिन्यामध्ये पर्सनल टीचिंग केले जाते. त्याचबरोबर स्मॉल बॅचेस, पर्सनल अटेन्शन आणि वेल क्वालिफाईड टीचर्स क्लासमध्ये आहेत. शिक्षक, पालक आणि पाल्य असा एक मेळावा असतो, ज्यामध्ये मुलांच्या अडचणी, पालकांच्या अडचणी समजावून घेतल्या जातात. क्लासेसमध्ये दर आठवड्याला एक सरप्राईज टेस्ट होत असते. त्यातून विद्यार्थ्यांचा रिझल्ट ट्रॅक केला जातो आणि तो पालकांपर्यंत पोहोचवला जातो. नमस्कार, माझं नाव आहे सौ मेघमाला संतोष जोशी. माझी मुलगी कुमारी राजेश्वरी जोशी ही गेल्या 2 वर्षांपासून अरुणोदय क्लासेस या ठिकाणी शिक्षण घेत आहे. अरुणोदय क्लासेसच्या माध्यमातून मी इथे महत्त्वाच्या 3 विषयांसाठी जोडले गेले होते. एक तर सायन्स, इंग्लिश आणि मॅथ्स. तिची एकंदरीत प्रगती बघून आम्ही खरोखरच समाधानी आहोत. जे इथले जे शिक्षक आहेत तर ते खरोखर अतिशय सोप्या पद्धतीने मुलांना समजेल अशा भाषेमध्ये हे शिकवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे खरोखर एक पालक म्हणून मी समाधानी आहे. याआधी ती ज्या क्लासेसमध्ये जात होती तिथे तिची जी प्रगती होती ना ती इतकी समाधानकारक नव्हती. पण इथे आल्यानंतर मला कसं लक्षात आलं की जेव्हाही मी मॅडमना तिच्या संदर्भात काहीतरी डिस्कशन केलं, काहीतरी तिच्या अडचणी सांगितल्या, तर मॅडमनी ॲज अ पॅरेंट म्हणून ते सगळं माझ्यावरच ढकललं नाही की तुमचाच विद्यार्थी असा आहे. तर त्यांनी त्याच्यावर वर्क केलं आणि आता तर त्यांनी म्हणजे त्यांचा पहिल्यापासूनच तो पॅटर्न आहे की ते प्रत्येक धड्यानंतर त्याच्या टेस्ट घेतात. त्याचा सुद्धा मुलांना खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत आहे. म्हणजे माझ्या मुलीच्या संदर्भामध्ये तिला सायन्समध्ये पण तिची प्रगती आता चांगली झालेली आहे आणि मॅथमॅटिक्समध्ये तर मला अनपेक्षित अशी प्रगती तिने दाखवलेली आहे करून. आणि इंग्लिशच्या मॅडम पण असं चांगल्या पद्धतीने घेत असल्यामुळे हळूहळू तिचं व्होकॅब्युलरी पण आता डेव्हलप होत आहे. त्याच जोडीला आता त्यांनी व्हिज्युअल पण आता सुरू केलेलं आहे. म्हणजे आपण आता म्हणतो ना की त्याचा एक चांगला परिणाम मुलांवर होत असतो. तर त्या माध्यमातून जे शिक्षण दिलं जात आहे तर त्याचाही तिला आता निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने फायदा होणार. कारण आल्यानंतर ती इतकी आनंदित दिसत होती की आज आम्हाला अशा पद्धतीने तो धडा शिकवला की तो मी कधीच विसरणार नाही. तर त्यामुळे मला पण असं छान वाटलं. नमस्कार, माझं नाव सौ मिथिला प्रसाद देसाई. मी BA आणि DTT कोर्स केलेला आहे. ब्रिलियंट इंग्लिश स्कूलला मी प्री प्रायमरी टीचर आहे. माझी मुलगी गुंजन देसाई इथे इयत्ता 5वी पासून शिकतेय. गेली 4 वर्षे ती इथे क्लासमध्ये आहे आणि माझा एक्सपिरियन्स म्हणायला गेलं तर खूपच बेस्ट एक्सपिरियन्स मला इथे मिळालेला आहे. इयत्ता 4थीमध्ये असताना लॉकडाऊन पडलं होतं.
लॉकडाऊनमध्ये गुंजनची प्रगती इतकी म्हणजे डाऊन लेवलला आली की मला खूप टेन्शन आलं. आणि आता काय करायचं याच्या पुढे, कारण मी तर नोकरी करते, घरातली पण पूर्ण जबाबदारी माझ्या आणि माझ्या मिस्टरांवर होती. आता काय करायचं, आणि ह्या क्लासचं नाव मला सुचवलं गेलं. इथे आल्यानंतर जेव्हा मी मॅमना भेटले, मृणाल मॅम, काय प्रश्नच नाही, त्यांच्याबद्दल किती बोलावं आणि काय बोलावं म्हणजे मला तर शब्दच नाहीयेत. त्यांच्याशी बोलल्यानंतर माझं टेन्शनच इतकं, म्हणजे त्या इतकं रिलॅक्स फील करून देतात. मुळात स्वतः त्या अगदी इतक्या छान मॅच्युअर आहेत आणि आम्हाला सुद्धा इतकं रिलॅक्स फील करून दिलं गेलं की आधी तुम्ही हा मनातून न्यूनगंड काढा की माझी मुलगी हुशारच नाहीये असं वगैरे. तर त्यांनी मला इतकं छान रिलॅक्स फील करून दिलं आणि त्यांनी तिच्या प्रगतीवर खूप छान काम केलं. चौथीला 90%, 85% वाली मुलगी अचानक 70ला आल्यावर मला जे इतकं जे फील झालं ते इथे आल्यानंतर 5th, 6th, 7th आणि 8th आतापर्यंत तिचा जो ग्राफ बघतेय, तिची प्रोग्रेस बघतेय, ती खूप समाधानकारक आहे. फक्त अभ्यास सोडला तर दुसरं बाकीचं नुसता अभ्यास आहे की अभ्यास नाही. इथे अदर ऍक्टिव्हिटीजला सुद्धा मॅम खूप जास्त प्राधान्य देतात. मीन्स एखादं उदाहरण फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सुद्धा त्यांचे एक्स्ट्रा बॅचेस असतात. हँडरायटिंग कोर्सेस असू देत, एक्स्ट्रा बॅचेस मीन्स मॅथ्स, इंग्लिश, बेसिक ग्रामर, बेसिक मॅथ्स. मी फक्त गुंजनला घातलं 5वी पासून स्टार्ट केलं नाही. मॅमनी इयत्ता 4थी पासूनचा बॅकअप भरून मग त्यांनी 5वीची सुरुवात केली. मी माझ्या मुलगीला घातलं कारण मला तिचा इंग्लिश, मॅथ्स, सायन्स हे पूर्ण हा बेसिक तिचं मला व्यवस्थित हे करायचं होतं. आणि मॅमने ते इतकं छानरित्या करून घेतलं ना. इंग्लिश तर तिचं छान परफेक्ट झालेच, इंग्लिश मॅथ्स काही प्रश्नच नाही. सायन्स सुद्धा ती खूप छान मॅनेज करते. आणि माझी खरंच मनापासून इच्छा आहे की तुम्ही नक्कीच आपल्या पाल्याला, आपल्या मुलांना ह्या क्लासमध्ये या, मॅमना भेटा, या क्लासमध्ये घालावं अशी माझी इच्छा आहे. कारण या क्लासमध्ये आल्यानंतर जी मी माझ्या मुलीची प्रोग्रेस बघतेय, तिचा कॉन्फिडन्स लेवल, तिची व्होकॅबलरी खूप छानरित्या तिचा कॉन्फिडन्स लेवल वाढलेला आहे. समर बॅचेस किंवा उन्हाळी सुट्ट्यामध्ये ज्या तुम्ही वेगळ्या बॅचेस घेताय त्याच्याबद्दल तुम्ही जरा थोडक्यात सविस्तर सांगा मला. समर बॅचेसमध्ये आम्ही मुलांसाठी हस्ताक्षर सुधारणा वर्ग घेत असतो, ज्यामध्ये मराठी, इंग्लिश हस्ताक्षर सुधारणेबरोबर कर्सिव्ह रायटिंग हेही घेतो. त्याचबरोबर स्पोकन इंग्लिश बॅच असते. त्या बॅचमध्ये मुलांची व्होकॅबलरी वाढवण्यासाठी आणि सेंटेन्स कन्स्ट्रक्शन यावर फोकस केला जातो. त्याचबरोबर बेसिक मॅथ्स, ॲडव्हान्स मॅथ्स या बॅचेस घेतल्या जातात. त्यातून मुलांच्या कन्सेप्ट क्लिअर होऊन मुलांना पुढच्या वर्षाच्या फाउंडेशनसाठी त्यांना मदत होते. क्लासमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, त्यांचं स्किल डेव्हलप होण्यासाठी इतर वेगळे क्लासेसही घेतले जातात. गणपतीमध्ये आम्ही आर्ट डेव्हलप करण्यासाठी क्ले गणपती बनवण्याचा एक कार्यक्रम दरवर्षी घेत असतो, ज्यामधून मुलांचं आर्ट डेव्हलप होतं आणि मुलांना अभ्यासाचा कंटाळा आलेला असतो, त्यातून ते वेगळा प्रयत्न करतात. हे सर्व ओव्हरऑल विद्यार्थ्याची डेव्हलपमेंट होण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. पालकांना शेवटी काय सांगाल? लहान वयामध्ये मुलांना योग्य गायडन्स मिळाला तरच त्यांचे फ्युचर स्ट्रॉंग होईल. आणि आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये हे सर्व करणे गरजेचेच आहे. म्हणून योग्य क्लासची निवड करणे ही तुमची जबाबदारी आहे. आज विद्यार्थ्यांची सगळ्यात मोठी समस्या काय तुम्हाला जाणवते? मुलांच्या मध्ये महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की कॉन्सन्ट्रेशन कमी आहे आणि परत त्यांचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत. परत जे इंग्लिशबद्दल त्यांची फोबी आहे, म्हणजे भीती आहे की मी काय बोललो तर मुलं काय हसतील का. आणि काय करतात मुलं की फक्त एक्झाम पुरतंच तो लक्षात ठेवणे, तेवढंच ते कम्प्लीट करणे, हे गोष्ट करतात की परत ते सुट्टीमध्ये विसरणे. विद्यार्थ्यांची ही जी समस्या आहे ती तुम्ही कशा पद्धतीने सोडवताय? इथे आमच्या क्लासमध्ये मुलांचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेतो आधी, आणि नंतर किंवा त्या मुलांना त्यांच्या अंडरस्टँडिंग लेवल कसं आहे तसे त्या पद्धतीनं आम्ही इथं शिकवतो. फक्त मार्क्स वाढवण्यासाठी नाही, त्यांच्या कॉन्फिडन्स लेवल आणि अंडरस्टँडिंग लेवल वाढवण्यासाठी सुद्धा आम्ही इथं काम करतो. त्यांचे कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी इथं आम्ही मेडिटेशनचे क्लासेस सुद्धा घेतो. आमच्या क्लासमध्ये गायडन्स सोबत इतर संस्कार आणि पुढच्या फ्युचरसाठी टेन्शन रहित संस्कारयुक्त शिक्षण आपल्या क्लासमध्ये मिळतो. त्यासाठी तुम्हा सर्व पालकांना विनंती आहे की आमच्या क्लासमध्ये एकदा तरी भेट द्यावा. त्याचबरोबर इथं अरुणोदय क्लासमध्ये आम्ही डिप्लोमा आणि डिग्रीचे इंजिनिअरिंग क्लासेस सुद्धा, जसे मॅथ्सचे जे रिलेटेड सब्जेक्ट्स आहेत आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल रिलेटेड सब्जेक्ट्स आहेत, तो आम्ही इथं घेतो. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबर त्यांच्या एन्जॉयमेंटसाठी आम्ही वर्षातून 2दा त्यांना टर्फला नेत असतो. त्याचबरोबर वर्षातून एक मुलांसाठी ट्रिप आयोजित केली जाते, ज्यामध्ये मुले रिफ्रेश होतात आणि पुन्हा अभ्यासाकडे चांगल्या माइंडनी सुरुवात करतात. जर तुम्हालाही तुमच्या मुलांना, विद्यार्थ्यांना जर चांगलं एज्युकेशन द्यायचं असेल, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे घेऊन जायचं असेल, तर अरुणोदय क्लास साने गुरुजी वसाहतीमधील जो आहे त्यांना तुम्ही एकदा अवश्य भेट द्या आणि तुमच्या मुलाचं उज्ज्वल भविष्य घडवा, मी असं विनंती करतो. त्याचबरोबर तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याची माहिती कळेल आणि प्रत्येकाचं भलं होण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.